नाशिक पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगावातील मोठा शिक्षण संस्था चालक संजय गरुड यांना ताब्यात घेतले आहे। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेल्या नाशिकच्या पोलिसांनी शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगावातील मोठा शिक्षण संस्था चालक असलेल्या संजय गरुड यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असलेले संजय गरुड यांना नाशिक पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतल्याची माहिती असून संजय गरुड यांचा 30 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला होता। संजय गरुड हे जामनेर तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्या जामनेर तालुक्यात स्वतःच्या 15 ते 20 शाळा आहेत। मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय गरुड यांना नाशिक पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। संजय गरुड यांना अटक झालेली आहे। शालार्थ आयडी जो आहे त्याच्यामध्ये संजय गरुड यांना अटक झालेली आहे। हो, मला वाटतं मी स्टेजवर असतानाच मला फोन आला तर मी तीच माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय की नेमकं काय झालं, कुठे झालं। मला अजून त्या संदर्भामध्ये फार माहिती नाही, पण मला फोन निश्चित आलेला होता स्टेजवर असतानाच, म्हणून मी आता इथून गेलो की मी तीच माहिती घेणार आहे नेमकं काय झालं काय नाही झालं।